नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, आजोबा आजी, काका काकू, मामा मामी आणि अगदी सगळ्या कुटुंबातील सदस्यांनो, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कायद्याचे 12 खडी या चॅनलवर। आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक मराठी कुटुंबात कधी ना कधीतरी चर्चेला येणारा विषय घेऊन आलो आहोत। हा विषय आहे वडिलांच्या जिवंतपणी मालमत्ता वाटणी होते का। आता हा प्रश्न ऐकल्यावर तुमच्या मनातही कितीतरी शंका येत असतील। बाबा पूर्ण जिवंत आहेत, निरोगी आहेत, तरी त्यांची संपत्ती म्हणजे घर, फ्लॅट, शेतजमीन, दुकान, बँकेतले पैसे, सोने चांदी, गाडी हे सगळं मुलांमध्ये किंवा मुलीमध्ये वाटता येईल का? कायद्याने याला परवानगी आहे का? जर परवानगी असेल तर नेमके कसे करायचे? कोणती कागदपत्रे लागतील? किती खर्च येईल? फायदे काय आहेत? तोटे काय आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचे, हे करताना कुटुंबातील प्रेम, विश्वास, एकजूट कशी टिकवायची? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही गोष्ट स्किप न करता अगदी नवशिक्या व्यक्तीलाही समजेल अशा सोप्या भाषेत सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला, कुटुंबातील ग्रुपमध्ये शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरू करूया। भारतात मालमत्तेच्या बाबतीत मुख्यतः 2 कायदे लागू होतात। एक हिंदू कायदा, हिंदू, जैन, शीख, बौद्धांसाठी, आणि दुसरा मुस्लिम पर्सनल लॉ। पण आज आपण फक्त हिंदू कायद्याबद्दल बोलणार आहोत, कारण हा प्रश्न बहुतेकदा हिंदू कुटुंबात विचारला जातो। आता सर्वात आधी समजून घ्या की मालमत्ता म्हणजे काय आणि ती किती प्रकारची असते। मालमत्ता 2 मुख्य प्रकारची असते, एक स्वतःची कमवलेली आणि दुसरी वारसा हक्काची। स्वतःची कमवलेली मालमत्ता म्हणजे काय? ही अशी संपत्ती जी तुमचे बाबा किंवा वडील स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या बुद्धीने, नोकरी व्यवसायातून कमवलेली असते। उदाहरणार्थ, बाबांनी नोकरी करून पगार गोळा करून घेतलेले घर किंवा फ्लॅट, स्वतःच्या पैशाने विकत घेतलेली शेतजमीन, बँकेत ठेवलेल्या फिक्स डिपॉझिट, शेअर मार्केटमधले पैसे, स्वतः उभारलेले दुकान किंवा फॅक्टरी, ही सगळी संपत्ती 100% बाबांची वैयक्तिक असते। यात मुलांना किंवा मुलींना जन्मतः कोणताही अधिकार नसतो। म्हणजे बाबा जिवंत असताना ही संपत्ती त्यांना हवी तशी वापरायची, विकायची, भाड्याने द्यायची किंवा कोणालाही भेट द्यायचा पूर्ण अधिकार असतो। ते एका मुलाला सगळं देऊ शकतात किंवा दुसऱ्या मुलाला काही देऊ शकतात किंवा अगदी बाहेरच्या व्यक्तीलाही देऊ शकतात। हे पूर्ण कायदेशीर असते। दुसरी म्हणजे वारसा हक्काची मालमत्ता। ही अशी संपत्ती जी बाबांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजे तुमच्या आजोबांकडून मिळालेली असते आणि आजोबांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजे पणजोबांकडून मिळालेली असते। महत्त्वाचे म्हणजे ही मालमत्ता सलग 4 पिढ्यांपासून वाटली गेलेली नसावी। यात तुम्हा सगळ्या भावंडांना, मुलगा असो की मुलगी, जन्मतः समान अधिकार असतो। हा नियम 2005 साली हिंदू वारसा हक्क कायद्यात सुधारणा झाल्यापासून लागू झाला। म्हणजे जर तुमच्या आजोबांचे शेत बाबांना मिळाले आणि बाबांनी ते अजून वाटले नाही, तर ते शेत तुम्हा सगळ्या भावंडाचे आहे। बाबा एकटे ते विकू शकत नाहीत किंवा एकटे कुणाला गिफ्ट करू शकत नाही। आता मुख्य प्रश्नाकडे येऊया। वडिलांच्या जिवंतपणे मालमत्ता वाटणी होते का? हो, अगदी 100% होते आणि ते पूर्ण कायदेशीर असते। स्वतःच्या कमवलेल्या मालमत्तेची वाटणी तर अजून सोपी असते, कारण ती फक्त बाबांच्या एकट्यांच्या निर्णयावर अवलंबून असते। वारसा हक्काची मालमत्ता वाटायची असेल तर सगळ्या भावंडाची संमती लागते किंवा कोर्टाच्या मदतीने वाटप करावे लागते। आता ही वाटणी नेमकी कशी होते याचे मुख्य मार्ग काय आहेत? गिफ्ट डीड म्हणजे दानपत्र, पार्टिशन डीड म्हणजे वाटपपत्र आणि विल म्हणजे मृत्यूपत्र। पण विल हे फक्त बाबांच्या मृत्यूनंतर लागू होते, म्हणून जिवंतपणी वाटणीसाठी गिफ्ट डीड आणि पार्टिशन डीड हे मुख्य असतात। गिफ्ट डीड म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्या। गिफ्ट डीड म्हणजे बाबा जिवंत असताना स्वतःच्या इच्छेने आपली मालमत्ता कुणालाही भेट म्हणून देऊ शकतात। ही भेट एकदा दिली की लगेच ती मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होते आणि बाबांचा त्यावर कसलाच अधिकार राहत नाही। ही गिफ्ट डीड फक्त स्वतःच्या कमवलेल्या मालमत्तेसाठी एकट्याने करता येते। उदाहरणार्थ, बाबांना वाटते की मोठा मुलगा खूप मेहनत करतो, त्याला जास्त हिस्सा द्यावा, किंवा मुलगी लग्नानंतर सासरी स्थिर राहील म्हणून तिला आधीच फ्लॅट द्यावे। हे सगळे गिफ्ट डीडने शक्य आहे।
गिफ्ट डीड कशी करायची हे आता स्टेप बाय स्टेप सांगते। सर्वात आधी बाबांनी मनाने ठरवावे की कुणाला काय द्यायचे आहे। नंतर जवळच्या विश्वासू वकिलाकडे जा आणि गिफ्ट डीडचा ड्राफ्ट तयार करून घ्या। त्यात स्पष्ट लिहिले जाते की कोणती मालमत्ता कुणाला दिली जात आहे, कधीपासून प्रभावी होईल वगैरे। नंतर हे दस्तऐवज घेऊन सब रजिस्ट्रार ऑफिसला जा। तिथे 2 साक्षीदारांची गरज असते। कोणतेही विश्वासू लोक चालतात। लागणारे कागदपत्रे म्हणजे बाबांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मालमत्तेची मूळ कागदपत्र जसे 7/12 उतारा, इंडेक्स, सेल डीड वगैरे। स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरावी लागते। महत्त्वाचे म्हणजे जर गिफ्ट मुलगा, मुलगी किंवा बायकोला असेल तर महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटी फक्त 200 रुपये असते। रजिस्ट्रेशन फी 1000 ते 2000 रुपये। एकदा रजिस्टर झाले की लगेच मालमत्ता नवीन व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर होते आणि तो पूर्ण मालक होतो। गिफ्ट डीडचे फायदे खूप आहेत। सर्वात मोठा फायदा म्हणजे नातलगांना दिलेले गिफ्ट इन्कम टॅक्समध्ये करमुक्त असते। दुसरे म्हणजे भविष्यात वारसा हक्काचे झगडे टळतात। तिसरे म्हणजे विलपेक्षा हे खूप मजबूत असते, कारण विलवर कोर्टात खटले होऊ शकतात, पण गिफ्ट डीडवर फारच कमी केसेस होतात। चौथे म्हणजे मुलीला लग्नाआधीच तिचा हिस्सा देऊन सुरक्षितता मिळते। आता पार्टिशन डीड म्हणजे काय? हे मुख्यतः वारसा हक्काच्या मालमत्तेसाठी वापरले जाते। जेव्हा सगळी भावंडे, आई बाबा एकत्र बसतात आणि ठरवतात की कुणाला काय हिस्सा मिळणार, तेव्हा पार्टिशन डीड तयार करतात आणि रजिस्टर करतात। यानंतर प्रत्येकाचा हिस्सा वेगळा होतो आणि तो आता स्वतःची कमवलेली मालमत्ता मानली जाते। जर सगळे एकमताने नाही झाले तर कोर्टात पार्टिशन सूट दाखल करावा लागतो, ज्याला खूप वेळ लागतो। विल आणि गिफ्ट डीड मध्ये फरक काय? विल हे बाबांनी लिहिलेले मृत्यूपत्र असते, जे फक्त त्यांच्या मृत्यूनंतर लागू होते। ते जिवंत असताना बदलता येऊ शकते, रद्द करता येऊ शकते, पण गिफ्ट डीड एकदा केले की लगेच प्रभावी होते आणि बदलता येत नाही। 2025 मध्ये काही नवीन नियम आहेत। गिफ्ट डीडसाठी आधार आणि पॅन कार्ड बंधनकारक आहे। बऱ्याच राज्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा आलेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मुलींना वारसा हक्कात समान अधिकार आहे, अगदी बाबा 2005 आधी गेले असतील तरीही। एका कुटुंबात बाबांनी स्वतःच्या कमवलेल्या 3 फ्लॅटपैकी 2 मोठ्या मुलाला गिफ्ट डीडने दिले। छोट्या मुलाने कोर्टात केस केली पण हरला, कारण ती सेल्फ अक्वायर्ड होती। दुसऱ्या केसमध्ये अँसेस्ट्रल शेतावरून भांडणे झाली आणि 12 वर्ष कोर्टात गेली, कारण पार्टिशन डीड आधीच केले नव्हते। शेवटी भावनिक बाजू। मित्रांनो, कायद्याने सगळे शक्य आहे, पण कुटुंब प्रेमाने आणि विश्वासाने चालते। घाई करू नका, बाबांना दबाव टाकू नका। सगळ्यांशी बोलून समजावून निर्णय घ्या। चांगला वकील घ्या, कारण तो लाखो रुपये वाचवतो। पैसे येते जाते, पण कुटुंब एकदाच असते। मित्रांनो, हा विषय तुम्हाला पूर्ण समजला असेल अशी आशा आहे। तुमच्या कुटुंबात अशी चर्चा सुरू आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमची मालमत्ता सेल्फ अक्वायर्ड आहे की अँसेस्ट्रल? मी किंवा आमचे वकील मित्र जनरल सल्ला देऊ, पण लक्षात ठेवा, प्रत्येक केस वेगळी असते, म्हणून नक्की वकिलाला बोला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।